स्वामी समर्थ. येत्या 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्री सुरू होते. शारदीय नवरात्री आपण खूप उत्साहात, खूप भक्तीने आणि खूप सेवा करून करत असतो. यावेळी आपण भरपूर सेवा करणार आहोत. त्यातली एक सेवा म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्या सर्वांना माहिती आहे. तर एक नशिबाची चावीच म्हणतात, गुरुकिल्ली म्हणतात तिला. खूप प्रभावी आहे. तुम्ही तिची सेवा जरी केली तर तुम्हाला त्याचे बोलतो ना, संकल्पयुक्त सेवा जर केली तर तुम्हाला हवे तसे त्याचे फळ भेटते. आता ही सेवा कशी करायची, कधीपासून करायची? आता ऍक्च्युअल मध्ये आपण दुर्गा शक्तीचा पाठ नेहमी करतो, पण ज्या वर्किंग वुमन्स आहेत, जे पुरुष आहेत, स्त्री आहेत किंवा मुलं आहेत कॉलेजला जाणारी, त्यांनाही सेवा करायची असते. पण कामामुळे कॉलेजला जायचं असतं, कोणाला घरातली कामं, जॉब सगळं करून नाही जमत, कारण त्याला 1.5 तास तरी लागतो दुर्गा शक्तीच्या पाठाला. त्यामुळे ही सेवा करायला काय काय जणांना जमत नाही, पण ज्यांना सेवा खरंच करायची त्यांनी ही सेवा सिद्धकुंजिका स्तोत्राची सेवा नक्की करायची. सिद्धकुंजिका स्तोत्र कधीपासून सुरुवात करायचं? अमावस्यापासून, म्हणजे रविवारपासून तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायला सुरुवात करायची. रात्री 11:30 वाजता तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचं. तुम्ही खुर्चीवर बसला तरी चालेल. देवापूर्वी तुम्ही दिवा लावायचा, तुपाचा दिवा लावा. देवघरामध्ये दिवा लावायचा, काही मांडणी वगैरे काही करायची नाही, फक्त देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, तुपाचा लावा, तेलाचा लावला तरी चालेल. खाली आसनावर बसा, किचन मध्ये बसा, बेडरूम मध्ये बसा, हॉल मध्ये बसा, कुठेही बसा, देवघरात बसला तरीही चालेल. कुठेही जिथे जागा असेल तिथे बसा. स्वच्छ आसन घ्या, बसा तिथे बसा. तुम्हाला खाली बसायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खुर्चीवर बसा, फक्त गादीवर बसू नका, हे लक्षात ठेवा. आणि सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही 16 वेळा वाचायचे. संकल्प घेऊन केला तर खूप छान राहील. संकल्प सेवा केली तर त्याचा प्रभाव खूप चांगला आहे. त्यामुळे संकल्प घ्या पहिला. संकल्प आपल्या सगळ्यांना माहिती कसा घ्यायचा असतो. हातात थोडं पाणी घ्यायचंय, त्यात तांदूळ टाकायचे आणि त्यात एक फूल टाकायचंय आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र माहिती असेल, कश्यप गोत्र म्हणा आणि नंतर ते संकल्प, तुमची मनातली इच्छा बोला, मी यासाठी संकल्प घेऊन सेवा करतोय, आणि ते पाणी खाली एका ताटात सोडायचं. हे लक्षात ठेवा. हा संकल्प घेऊन तुम्ही सेवा सुरू करायची. रात्री बरोबर डॉट 11:30 तुम्हाला बसायचंय. रात्री 11:30 सुरुवात करायची सेवेला. 16 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला वाचायचंय. हे तुम्ही 16 रोज करायचंय. अमावस्येला सुरुवात करायची, दसऱ्याच्या रात्री पण तुम्हाला करायचंय. दसऱ्याच्या दिवशी समाप्ती होईल त्याची. हे दिवस तुम्ही 11 दिवस 12 दिवस तुम्ही सेवा करायची, 12-13 दिवस सेवा करायची. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला हवे तशी चांगले प्रभावी त्याचे फळ भेटणार आहे. आता काय काय लोकांना नाईट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते, त्यांना ही सेवा करायलाही जमणार नाही. तर त्यांनी मॉर्निंगला जरी ही सेवा केली, म्हणजे सकाळी जरी केली, तुम्हाला 16 सिद्धकुंजिका स्तोत्र सकाळी जरी वाचलं, दुपारी वाचा, सकाळी, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता. काही अडचण नाहीये. एकदा जरी सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही वाचलं तरी खूप चांगलं आणि खूप प्रभावी आहे. याचे खूप चांगले परिणाम मी बघितले. मी स्वतः ही सेवा केलेली आहे, मला खूप चांगल्याचा अनुभव आलेला आहे. खूप चांगले. फक्त कोणती अडचण वगैरे आली तर तुम्ही संकल्प केला असेल तर परत कंटिन्यू करा. मासिक धर्म वगैरे आला तर काय सुतक पिटाळाचं परत कंटिन्यू करा. फक्त एवढंच सांगेल. श्री स्वामी समर्थ.